नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ रोहित। आणि सिसू लेकच्या पुढे आपण आजचा एपिसोड कंटिन्यू करतोय। आणि आजच्या एपिसोडमध्ये मी माझ्या मित्रांचा मनाली येथील सोलंग व्हॅली इथला पॅराग्लायडिंगचा अनुभव शेअर करणार आहे। आता आलोय याला आपलं सोलंग व्हॅलीला आलोय। तो रोपवे बघा तिथे सोलंग व्हॅलीचा। बर्फ नाही, राष्ट्रीय ब्लॉग मध्ये पण नव्हता बर्फ, आणि या टायमाला पण नाही भेटला। दरवर्षी मी येतो ना, आमचा ग्रुप असतो, बर्फ असतो, पण या वर्षी बर्फ नाही मिळाला पाहिजे तेवढा। थंडी आहे, गपचूप आता कानटोपं घालायला लागले। मँडी बाईक थंडी ना वाजत तुला डोक्याला जास्त? काहीच नाही, गाडी आहे डोकं आपला आधीच गरम आहे। सनाला पिरी बाय खतरो के खिलाडी, टाटा बाय बाय। चला चाललेत पॅराग्लायडिंग करायला दोघा जण। गावान बेस्ट ऑफ लक। आणि अशा प्रकारे आमचे 3 मित्र सज्ज झाले होते, ते म्हणजे काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्यासाठी, म्हणजेच पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी। आणि पहिला नंबर होता तो म्हणजे धवल भाईचा। धवल भाईचा पॅराग्लायडिंग करून झाल्यानंतर आता नंबर होता विकीचा। इथे मात्र थोडा तालमेल बिघडल्यामुळे विकी व त्याच्या ड्रायव्हरचा अपघात झाला। सुरुवातीला आम्ही सर्व घाबरलो होतो, परंतु नंतर जेव्हा विकी सुखरूप खाली उतरला तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आला। बोलो बोलो 1 2 3 बोलो 1 2 3 गो। ओके, क्या बात है। विकीचा अपघात बघून आशिषला सुद्धा आता जरा भीती वाटत होती, परंतु आज काही केलं पॅराग्लायडिंग करायचीच आहे हे ठरवले असल्यामुळे अशा कठीण प्रसंगी सुद्धा आपल्या 3ही भावांनी सक्सेसफुली त्यांचा पॅराग्लायडिंगचा टास्क कंप्लीट केला व लाईफ टाइम मेमरी बनवली व आपल्यासोबत शेअर सुद्धा केली। एकदम आराम से पैर ऊपर। अभी क्या है? हाँ मिशन पास, सक्सेसफुली पास झालंय मिशन।
की पडला बघितला आम्ही, चाक लागला नाही ना? नाही, म्हणून तर थांबलो मी. मागे माझा नंबर होता, बोलो थांब पहिले ना, बोलो थांबो. येतोय खाली. ओके का एक्सपीरियंस भाई? फुल 2 मिनट में फट जाती, पूरा मनाली दिख जाती है. और सेकंड 50,000 जिंकलो ना भाई. स्कॅम. ॲट लास्ट आशिष नंतर विकी सुद्धा सेफली लँड झाला. आता आपण ऐकू विकीचा एक्सपिरियन्स. हा भाई आ गया स्वाद. काका पलटी झाला लागलं नाही ना? काय वाटतं, कसं वाटतं आता? व्हिडिओ घेतो का नाही घेते तू? नाही घेतली. आशिष टाकतो टोपी व हे झालं, लागलं टोपीला. नाही टोपीला हे झालं, धूळ लागली. आपल्या तीनही भावांचे पॅराग्लायडिंग करून झाल्यावर आम्ही सर्वांनी थोडी पेटपूजा केली व सोलंग व्हॅलीला बाय बाय करून निघालो मनालीकडे, म्हणजेच आपल्या हॉटेल रूमवरती. येताना रस्त्यात खूप सारे हॉट एअर बलून दिसत होते. फर्स्ट टाइम एवढ्या जवळून हॉट एअर बलून बघून आम्ही सुद्धा लहान मुलांप्रमाणेच एक्साइट झालो होतो. एवढा मोठा आहे व. चला तर मग आजचा आपला रोमांचकारी एपिसोड आपण इथेच संपूया. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, हा एपिसोड कसा वाटला तुम्ही कमेंट करून जरूर सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या आम्ही आता पुढे तुमच्यासाठी फोटो स्वरूपात मेमरी शेअर करतोय त्या पाहून जा. आणि आपण भेटू नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.